श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे की आज आहे गणपतीचा दुसरा दिवस. जो कोणी मी जे काही सांगणार आहे ते हा व्हिडिओ गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ऐकेल त्याचे नशीब अगदी बदलून जाईल. त्याच्या मनातल्या सगळ्या कठीण इच्छा पूर्ण होतील. नमस्कार प्रेमळ मित्रमैत्रिणींनो, फक्त आजचा हा व्हिडिओ बघत आहे ते खूप नशीबवान ठरणार आहेत, कारण देवाने सांगितलेले हे महत्त्वाची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून आजचा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नका. बाळांनो, जोपर्यंत आपण हे आयुष्य जगत आहोत तोपर्यंत काही वेळा आपण अनेक संकटांना सामना करणार आहोत. काही वेळा आपण खूप सारे आनंदाचे क्षण अनुभवणार आहोत, खूप वेळा आपण रडणार आहोत, खूप वेळा आपण हसणार आहोत. परंतु बाळांनो, या धकाधकीच्या जीवनामध्ये, या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला स्थिर राहायचं असेल तर, काही त्रासमुक्त व्हायचं असेल, प्रत्येक गोष्टीसाठी झगडायचं नसेल तर आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बाळांनो, जीव हे प्रत्येकासाठी वेगळं आहे. कोणासाठी खूप पैशाचं जीवन आहे तर कोणासाठी खूप गरिबीचं जीवन आहे. कोणासाठी खूप आनंदाचे जीवन आहे तर कोणासाठी खूप कष्टाचं जीवन आहे. परंतु या प्रत्येक काळामध्ये जो तो त्याच्या परीने जीवन जगत आहे. कोणी कष्ट करून जीवन जगत आहे, कोणी फार मेहनत करून उन्हातान्हामध्ये कष्ट करून जीवन जगत आहे. काही लोक सावलीमध्ये खुर्चीवर बसून काम करून जीवन जगत आहे. परंतु हे प्रत्येकाचे भोग प्रत्येकाच्या कर्मामुळे आहे. जर माणूस पूर्वीपासून नेहमी प्रकारे कुठल्या तरी विचारांच्या मार्गाने कष्ट करत असेल तर तो जर देवांची भक्ती करून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो नक्की जीवनामध्ये मोठा माणूस होणार आहे. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास, होय स्वामी आई तुमच्या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत माझ्या आईचा गजर करायला विसरू नका. परंतु जो कुठलाही विचार न करता, कुठल्याही प्रकारे मेहनत न घेता फक्त कष्ट करतो आहे, बाळांना विचार खूप महत्त्वाचे आहे. कुठलेही कष्ट करताना, कुठलीही मेहनत करताना जर थोडा विचार केला तर ती मेहनत आपण खूप सोप्या पद्धतीने करू शकतो. परंतु माणसाकडे ज्ञानच नसेल तर तो कुठलाही विचार न करता तो दिवसभर तो काम करत राहील. परंतु जो विचार करणारा माणूस आहे तो तेच काम 2 तासामध्ये देखील करू शकतो. म्हणून विचार करण्याची क्षमता वाढवा. ज्यांनी शिक्षण घेतले ते नोकरीला लागले आणि ज्यांनी शिक्षण नाही घेतले ते आता मिळेल ते काम करत आहेत. परंतु पोटाची भूक माणसाला काही ना काही करण्यास भाग पाडत असते. म्हणून कष्टाला लाजू नका, परंतु जीवनात कसं मोठं व्हायचं, कष्ट कसे कमी करायचे आणि जास्त उत्पन्न मिळवायचे यावर लक्ष केंद्रित करा. बाळांनो, जर तुम्हाला नेहमी हसायचं असेल, नेहमी आनंदी राहायचं असेल, डोळ्यातील अश्रू मिटवायचे असतील तर तुम्हाला ज्ञानाची खूप गरज आहे. देवाच्या आशीर्वादांची खूप गरज आहे. तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्हाला जगामध्ये किंमत आहे. तुमच्याकडे ज्ञान नसेल तर लोकही तुम्हाला किंमत देणार नाही. म्हणून सर्व काही ज्ञानावर अवलंबून आहे. येथे आपल्या शब्दांचा अनादर केला जातो तेथे अजिबात बोलायचं नाही. जिथे आपल्या असण्या नसण्याचे काहीच फरक पडत नाही तेथे जायचं नाही. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, जेथे आपली किंमत नाही तेथे फिरकायचं पण नाही. जेथे आपली खऱ्या अर्थाने किंमत गेली जाते तिथे वेळात वेळ काढून जरूर जायचं. तर बाळांनो, जीवनात चढ उतार येत असतात. माणसाने थोडेफार मानसन्मान देखील कमवायला जावा, कारण फक्त पैशाने नाही तर मानसन्मानाने देखील माणूस मोठा होत असतो. जे काही हवं ते मिळण्यासाठी फक्त कावडं कष्ट नाही तर विचार आणि देवाची शक्ती देखील खूप महत्त्वाची आहे. माणूस फक्त उन्हातान्हामध्ये काबाड कष्ट करतोय, परंतु तो विचार करत नाही
की मी एवढं कष्ट का करतोय. हे काम आपण जर थोडा विचाराने केलं तर हे किती सोपं होईल. परंतु आपण अवघडत जाऊन दिवसभर घाम गाळून ते कष्ट करत असतो. तर बाळांनो, प्रत्येक गोष्टीसाठी उपाय आहे. प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी पर्याय जरूर आहे. फक्त तो शोधण्याचा त्रास आपण घेतला पाहिजे. परंतु आपण तेवढाही त्रास घ्यायला नाही म्हणतो. आपल्याला असं वाटतं की सर्व आपल्याला आपल्या हातामध्ये मिळावं. परंतु त्यासाठी आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आपल्याला काहीतरी डोकं चालवण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आपल्याला ज्ञानाची देखील गरज आहे. आणि ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला काही ना काही स्रोत मिळण्याची आवश्यकता आहे. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे कारण तुम्ही काहीतरी सापडायचा प्रयत्न करत आहात. म्हणून नेहमी काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करा. रिकाम्या वेळेत काहीतरी नवीन अभ्यास करा. जर आपण शिक्षित नसलो तरी पण आपण व्हिडिओ बघून तरी ज्ञान मिळवू शकतो. म्हणून हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका. म्हणून लक्षात ठेवा, वाचून काही तरी ऐकून बघून जरूर ज्ञान मिळण्याचा प्रयत्न करा. माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा त्याला आशीर्वादासोबत ज्ञानाचा आणि भक्तीची जोडी असते. आणि ज्ञान मिळायचे असेल तर वाचन, पठण आणि व्हिडिओ बघण्यातील लागलेली चाहूल, व्हिडिओ ऐकण्यातील लागलेली चाहूल, सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर नामस्मरण करा. सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर भक्तीने करा. प्रार्थना करा. तुमचा पूर्ण दिवस चांगला जाईल. काही अडचणी आल्या तर स्वामीसमोर बसा. स्वामी नक्की त्यावर समाधान सांगतील. बाळांनो, विज्ञानासोबत भक्ती देखील खूप गरजेची आहे. कष्टाला जोड जर ज्ञानाची असेल, ज्ञानाला जोड भक्तीची असेल तर माणूस हा शेवटपर्यंत नक्की कधीच हरत नाही. म्हणून लक्षात ठेवा, विश्वासावर दुनिया चालते. दुनिया माणसाला नीच दाखवते आणि माणूस तो नेचर कमवण्यासाठी फार काळ मेहनत करायची असते. पैशापेक्षा आपल्या मान सन्मानांना जपा. 2 रुपये जास्त जाऊ द्या, परंतु मान सन्मान गमावू नका. कारण पैसा परत कमावता येईल, परंतु मान सन्मान परत कमावता येत नाही. म्हणून कोणालाही कुठल्याही प्रकारे त्रास देऊ नका. स्वतःला त्रास झाला तरी चालेल, पण आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये. बाळांनो, देवांच्या या वाटेवर चालताना अनेक दगडधोंडे तुम्हाला रस्त्यामध्ये पडलेले दिसतील. परंतु सर्व बाजूला करून तुम्हाला मोठ्या कष्टाने, मेहनतीने पुढे जायचं आहे आणि ध्येय गाठायचं आहे. सुंदर जगात आपल्याला आपल्या अस्तित्व सुंदर निर्माण करायचं आहे. कोणी आपल्याकडे मदत मागितली तर आपण त्याच्या मदतीला धावून जायचं आहे. विचार आपलं कर्म घडवतो आणि आपलं कर्म आपलं भविष्य घडवत असतो. म्हणून विचार चांगले ठेवा, आपोआप कर्म चांगले घडेल. माणूस हा त्याच्या बुद्धीवर जास्त अवलंबून असतो. कारण बुद्धी चालली तरच सर्व काही होणार आहे. बुद्धी चालली नाही तर माणूस कधीच प्रगती करू शकत नाही. म्हणून देवाकडे मागायचं तर सद्बुद्धी मागा, समाधान मागा, विचार करण्याची शक्ती मागा. सर्व काही तुम्हाला आपोआप प्राप्त होईल. पण आपल्याला हे समजतच नाही की देवाकडे नेहमी काय मागायचं. अशा प्रकारे मागायचं तर बाळांनो, स्वार्थीपणे सर्व काही मागू नका. एकच गोष्ट अशी मागा की ज्यामुळे काही सर्व आपल्या मनातील पूर्ण होईल. जास्त मनापेक्षा एकच गोष्ट मागायची, त्यामध्ये सर्व काही होईल. ज्ञान मागितलं तर ज्ञानासोबत सर्व काही. बुद्धी मागितली तर बुद्धिमानसोबत सर्व काही येईल. समाधान मागितलं तर समाधानासोबत सर्व काही येईल. आनंद मागितला तर आनंदामध्ये सर्व काही येईल. म्हणून बाळांनो, जे मागायचं ते लक्षपूर्वक मागा. देव सर्व काही देणार आहे. फक्त देवाची सेवा करत राहा. देवाची प्रार्थना, देवाची सेवा कधीच वाया जात नाही. म्हणून घाबरू नका. देव सदैव तुमच्या पाठीशी आहे, तुमचं रक्षण करत आहे. देवावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊलींचा गजर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या सुंदर व्हिडिओला
लगेच लाईक करा आणि वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबा. जो कोणी नवीन सबस्क्राईब केला असेल त्याने बेल आयकॉन बटन दाबायला बिलकुल विसरू नका. म्हणजे उद्याचा जो व्हिडिओ आहे, उद्या जी मी माहिती घेऊन येणार आहे ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.